भोगूरपुत्र विनायक दामोदर सावरकरांनी शिक्षण घेतलेल्या ऐतिहासिक भोगूर जिल्हा परिषद शाळेत गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना चंद्रकांत देशमुख स्मृती दिन आणि विलास भालेराव परिवाराच्या वतीने शालेय विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं। शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय वसंतराव वाघ हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका शिक्षिका नलिनी चंद्रकांत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार विलास भालेराव, शिक्षिका सोनाली मोहन साळवे, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक्षाताई देशमुख, शिवाज्ञा देशमुख, मिल्का डिसूजा, ट्रेझा फ्रान्सिस, सहाय्यक पोषण आहार सेविका जनाबाई सारुक ते उपस्थित होते। यावेळी मुख्याध्यापक संजय वाघ यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या शाळेत गोरगरिबांचे मुले शिक्षण घेत असतात आणि ते देवाची फुले असतात। त्यांना परिस्थितीमुळे समाजानं मदत करण्याची गरज आहे। ज्याप्रमाणे या शाळेत देशभक्त स्वातंत्र्य सावरकर बालपणी शिकले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, जगात नाव कमविले, आज भोगूरचं नाव अजरामर झालंय, त्याचप्रमाणे येथे शिकणारा गरीब विद्यार्थी देशात चमकल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री असल्यानं त्यांना समाजानं मदत केली पाहिजे, त्यांना निश्चितच पुण्य मिळेल या शंका नाही। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नलिनी देशमुख यांनी चंद्रकांत देशमुख स्मृती दिन निमित्त तर पत्रकार विलास भालेराव परिवाराच्या वतीने शालेय साहित्याचं वाटप यावेळी करण्यात आलंय। सहशिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। रोखठोक पोलीस न्यूजसाठी संपादक विलास भालेराव, भोगूर।